कशा आहात सगळे? बरे आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही माझे व्हिडिओ बघता मला खूप आनंद होतो तुम्ही माझे व्हिडिओ बघता म्हणून. त्यासाठी मला पण एनर्जी भेटते की दुसरा पण व्हिडिओ काढण्यासाठी. तर मी आज बनवते वांग्याची भाजी. चला तुम्हाला साहित्य दाखवते. मी बनवते खारं वांग. खाऱ्या वांग्यासाठी मी बघा कोथिंबीर घेतली, जिरं, खोबरं, लसूण आणि मिरच्या. हे बघा शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे मी जास्तच घेतलेत आणि वांगे कापून घेतलेत. चला आता आपण रेसिपी सुरू करू. आणि वाटून घेतलेत मिक्सरला एकदम बारीक. आता खोबरं, जिरं, लसूण आणि हिरवी मिरची आपण कोथिंबीर टाकून वाटून घेऊ. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर तर आपण खारं वांग करतो म्हणून कोथिंबीर मी जास्त घेतली. कढई ठेवली. कढईमध्ये आता मी 3 पाय तेल टाकून घेते. वांग बोललं तर तेल जास्तच पाहिजे तरच छान लागतं. आमच्या घरात वांग प्रचंड आवडतं त्यामुळे मी वांग सारखं सारखं बनवते. आता तेल ठेवलंय मी तापायला. आपण कढीपत्ता टाकून घेतलाय. तेल गरम झालंय आपलं. बघा जिरं टाकून घेतलं. बघा चांगलं जिरं कढीपत्ता तळून घेतला. आता आपण हे बघा खोबरं, मिरची, लसूण, कोथिंबीरचं वाटण हे आता आपण यात टाकून घेऊ. आपण याला चांगलं तळून घेऊ या वाटणाला. बघा आता आपला मसाला तळत आला. बघा मसाल्याला तेल सुटलं. त्यामध्ये आपण 1 चम्मच हळद टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मी थोडंसं जास्तच टाकलं का आता मी खारं वांग करते ना, मग थोडं खारं असलं तर चव लागते. बघा आपलं वाटण चांगलं शिजलंय. आता मी त्यात वांगे टाकून घेतले. वांगे पण आपण चांगले परतून घेऊ. बघा आता आपले वांगे चांगले आपण मसाल्यात परतून घेतले. आपण 5 मिनिटांसाठी वांगे वाटवर शिजून घेऊ. बघा आपले वांगे चांगले शिजले. बघा वांग्याला तरी सुटते चांगली तेलाची. आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. शेंगदाणे मी जास्त जाड जाड कापले पण ठेवले पण नाही आणि जास्त बारीक केले नाही का तर दाताखाली आले जसे शेंगदाणे येतात तसे चव लागते. शेंगदाणे चांगले परतून घेऊ. साठी पाणी टाकून घेऊ. आपण वांग्याला एक उकळी काढून घेऊ. वांग्याची भाजी आपण एक उकळी काढण्यासाठी आता ठेवली आहे. एक उकळी झाल्यावर तुम्हाला दाखवते वांगे शिजले का नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते पण मला कळेल. कारण की मी आत्ता व्हिडिओ काढणं चालू केलं. मला पण टाईम भेटत नाही व्हिडिओ काढण्यासाठी. दिवसभर आमच्या मागे काम 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 राहते. जेवढा टाईम भेटतो मला 10-15 मिनटं त्याच्यामध्ये मी रेसिपी तुम्हाला दाखवते. जर माझ्या अशा तुम्हाला रेसिपी हव्या असतील अजून वेगवेगळ्या भाजीच्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी करून दाखवल. चला तर मग वांग शिजले का नाही बघू. आपली भाजीला उकळी आली चांगली. बघू आपलं वांगे शिजले. 15 मिनिटं भाजी वाफेवर शिजून घेतली. चला आता आपण टेस्ट करून बघू. आज आपले वांग्याची आपण वांग बनवलं खारं वांग बनवलं. तुम्हाला रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.